नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी सुद्धा मजेत. बघा, आज मी तुमच्यासमोर एकदम साधी, सोपी आणि खास उन्हाळ्याच्या वाळवणातली ही एक रेसिपी आहे, जी तुमच्यासमोर ठेवते आहे. तर हा एक नवीन वाळवणाचा पदार्थ आहे. हा म्हणजे मुगाची वडी. हा उन्हाळ्यात बनवतात येतात या वड्या, आणि उन्हाळ्यात भाज्यांची कमी असते म्हणून खास आंब्याच्या रसासोबत मसालेदार मुगाच्या वडीची भाजी आमच्या विदर्भात बनवण्यात येते. तर ही कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगते आहे. त्यासाठी आपण या मुठभर वड्या घेतलेल्या आहेत. ठीक आहे. एक मोठा टोमॅटो घेतला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे, थोडा सांबार घेतलेला आहे म्हणजे कोथिंबीर, काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि यात खडा मसाला आहे. जसं 6 जिरं झालं, हे चक्रीफूल थोडंसं छोटं अष्टफुला ज्याला म्हणतात, अगदी त्याच्या 2 पाकळ्या आहेत, मिरे आहेत, कलमी आहे, असा थोडासा हा खडा मसाला आहे. लवंग आहे. जोही आपल्या घरी अवेलेबल असेल तो थोडा खडा मसाला घ्यायचा. आणि आता आपण कांदा, टोमॅटो, सांबार आणि लसूण आणि हा खडा मसाला हा एकत्र वाटण करणार आहे. जर आपल्याला वेळ कमी आहे आपल्याजवळ आणि आपल्याला भरकन भाजी करायची आहे तर ही शॉर्टकट मेथड वापरायची. नाही तर कांदा आणि खडा मसाला हा वेगळा वेगळा छान भाजून घ्यायचा आहे. याच्यासोबत शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत, आणि अद्रक लसूणची पेस्ट ही वेगळी करायची आहे, आणि या भाजलेल्या मसाल्याची पेस्ट ही वेगळी करायची आहे. जसं ही जी पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे ही तीच आहे. खडा मसाला पूर्ण आणि कांदा हा लालसर भाजून घेतलेला, खडा मसाला पण व्यवस्थित भाजून घेतलेला, आणि खोबरं, शेंगदाणे जेही आपण मसाल्यांमध्ये वाटणामध्ये उपयोग करतो ते वाटून मी 1 हप्त्याचा किंवा आठवड्याभराचा मसाला मी तयार करून ठेवला. हा जर रेडी असला तर आपल्याला फक्त कांदा, टोमॅटो बारीक करून त्यात भाजीत घालणे एवढंच काम आहे. जर आपल्याजवळ हा मसाला, ही पेस्ट जर तयार नसेल तर हे शॉर्टकटमध्ये या सगळ्यांची कच्ची पेस्ट करायची. याला भाजायची गरज नाही आहे. मिक्सरमधनं याची कच्ची पेस्ट करून घ्यायची आहे. ती आता आपण करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, आपण त्या सगळ्या वाटणाचा हा एवढा मसाला तयार केलेला आहे, आणि जे आपण घेतलेले होते वड्या त्याला लाटण्याने हलक्या थोड्याशा वाटून घेतल्या, अगदी हलक्या, म्हणजे खूप मोठी नाही ठेवायची. अगदी एका वडीचे 2 पीसेस किंवा 3 पीसेस करायचे बस. तर हे असं मी थोडंसं हलकं लाटण्याने वाटून घेतलं आहे, म्हणजे बारीक केलेलं आहे. तर ही पेस्ट जी आपण केलेली आहे, आपलं तेल तापत ठेवलेलं आहे, आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यात आपण मोहरी घातलेली थोडीशी, हलकं जिरं घातलेलं आहे, आणि त्यात ही पेस्ट पूर्ण सोडायची आहे. आता ही पेस्ट चांगली याच्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. ही कच्ची पेस्ट असल्यामुळे शिजायला जरा वेळ लागतो, कारण यात आपण थोडंसं पाणी घालून बारीक केलेलं असतं. तर याला जरा पाणी आटून शिजायला थोडासा वेळ लागतो, पण आपल्याला ते पक्कं शिजवून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे असं ते शिजवून घ्यायचं आहे. ही आपली शॉर्टकटवाली मेथड झाली वडीची भाजी बनवायची. कारण आजकाल प्रत्येकाला घाई असते, सकाळी लवकर टिफिन बनवायचा असतो. अशावेळी ही जरा शॉर्टकट पद्धत आहे. नाही तर तो खड्या मसाल्याचा मसाला मी दाखवल्याप्रमाणे तयार करून ठेवलं तर एकदमच सोपी आहे. फक्त कांदा घालायचा, ती पेस्ट घालायची, टोमॅटो पेस्ट घालायची आणि वडी घालायची. ते फार सोपी काम होते. पण ते नसेलही मसाला तरी काही हरकत नाही. हा वेळेवरचा मसाला पण छान लागतो, टेस्टी लागतो.
तर ही पेस्ट आपल्याला छान शिजू द्यायची आहे. त्याचा खूप सुंदर सुगंध येतो, लक्षातच येतो की आता ही शिजत आलेली आहे. त्याचा सुगंध छान सुटतो. तर आपला मसाला आता होतच आलेला आहे, ते लक्षातच येतो. पहा, आजूबाजूनी तेल सुटत चाललेलं आहे आणि तो ज्या प्रमाणात होता त्या प्रमाणापेक्षा तो कमी झाला आहे, घट्ट झालेला आहे आणि बाजूबाजूनी तेल सुटत आहे. तर ते आपल्या लक्षातच येतो की आता मसाला हा शिजलेला आहे आणि त्याचा सुगंध फार छान येतो. तर आता यात आपल्याला काय ॲड करायचं आहे? अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, हाफ टीस्पून. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण खाण्याच्या प्रमाणात त्याला लाल मिरची पावडर घालायचं आहे. तुम्हाला तिखट हवं, फिक्कं हवं. पुण्या मुंबईला थोडंसं फिक्कं खाण्यात येतं. आमच्या विदर्भात थोडंसं जेवण तिखट असतं. तर तुम्ही आपल्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे. तर मी सध्या 2 चमचे तिखट घातलेलं आहे, म्हणजेच लाल मिरची पावडर. हे थोडंसं ह्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे. ठीक आहे. विदर्भातली ही उन्हाळ्यातली खास रेसिपी आहे. आमच्या इथे तर सगळ्यांना माहीतच आहे, पण मला असं कळलं की पुण्या मुंबईला वड्या प्रकार माहीत नाही आहे. त्याकरिता मी ही रेसिपी, आणि माझ्या काही वड्या पुण्याला जातात, मग त्या विचारतात, म्हणून मग ही खास रेसिपी मी शॉर्टकटवाली टाकलेली आहे. त्यानंतर हा थोडासा गरम मसाला 1 टीस्पून घेतला आहे, थोडासा आता घालायचा हाफ टीस्पून, आणि थोडा भाजी तयार झाल्यानंतर वेळेवर घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध फार छान येतो. थोडंसं हा मसाला शिजला पाहिजे किंवा खाली लागला नाही पाहिजे, म्हणून यात थोडंसं पाणी घालते मी, म्हणजे हा मसाला बुडायला लागत नाही. आणि याला थोडंसं होऊ द्यावं, म्हणजे त्यात टाकलेलं आपण हळद, तिखट हे छान शिजलं जातं. तिखटाचा कच्चेपणा जाणवत नाही. आणि त्यात या आपण वाटलेल्या वड्या सोडून देणार आहोत. यात महत्त्वाची टीप अशी की याच्यामध्ये मीठ या वड्या अर्ध्या शिजल्यानंतरच घालायचं आहे. कुठल्याही डाळी आणि डाळींपासून बनलेल्या पदार्थामध्ये आपण मीठ हे अर्धं शिजल्यानंतरच टाकत असतो, कारण एखाद्या वेळेला त्या मिठामुळे तो पदार्थ डाळीचा शिजल्या जात नाही. म्हणून मीठ हे या वड्या अर्ध्या अधिक शिजल्यानंतरच घालायचं आहे. या वड्यांना थोडंसं तेलात आणि मसाल्यात होऊ द्यावं, पण हलवत राहावं, कारण खाली लागायला नाही पाहिजे. अजून आपण पाणी सोडलेलं नाही आहे. त्या मसाल्याचा फ्लेवर त्या वड्यांना छान लागून जातो, म्हणून ते हलवत राहायचं. आणि यानंतर आपण सरळ त्यात पाणी सोडायचं आहे. जवळपास मी हे 1 ते 1.5 ग्लास पाणी सोडलेलं आहे, कारण वडी ही फुलते पाणी घातल्यावर, त्याच्यामुळे ती पाणी ॲब्सॉर्ब करून घेते. म्हणून पाणी थोडं जास्त घालायचं नेहमीपेक्षा. आणि खूप रस्सा हवा असेल तर आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकायला हवं. पण जर आपल्याला थोडी सुकी आणि कमी रश्श्याची हवी असेल तर मी सध्या 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण झाकून ठेवणार आहे आणि बघणार आहे की ह्याला ही 80% कधी शिजते. 80% शिजली की मग आपण त्याच्यात मीठ घालणार, आणि जर पाणी हवं असेल त्याच्यात तर आपण पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालणार. मैत्रिणींनो, आपली ही भाजी आता 80% झालेली आहे जवळपास.
मी ही वडी फोडणीमध्ये 12 वाजता घातली होती. 12 वाजून जवळपास 8 मिनटामध्ये ही वडी शिजलेली आहे 80%. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. तुम्ही आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं त्याच्यामध्ये. आणि आता या वडीनी पूर्ण 1.5 ग्लास पाणी मी आधी घातलेलं होतं, ते पूर्ण या वडीनी ओढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मला जर ही रस्याची वडी हवी आहे तर मला आणखीन ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालावं लागणार आहे. पुन्हा 1 ग्लास पाणी घालून आपल्याला ही उरलेली 20% वडी शिजू द्यायची आहे. म्हणजे त्याच्या अंगापुरता रसा पण राहील आणि वडी पूर्ण 100% शिजून पण जाईल. आणि आता आपण यात मीठ पण घातलेलं आहे. जेव्हा ही पूर्ण तयार होईल, आता फक्त ही 4 मिनटामध्ये स्लो टू मीडियममध्ये शिजवायची आहे वडी. 4 मिनटामध्ये ही पूर्ण शिजून जाणार आहे. त्यानंतर आपण तो 1/2 टीस्पून उरलेला गरम मसाला घालणार आहे. म्हणजे आपली भाजी झाली तयार. तर मैत्रिणींनो, 4 मिनटं झालेले आहेत आणि 4 मिनटात आपली ही भाजी शिजून पूर्ण तयार झालेली आहे. टोटल या भाजीला फक्त 10 मिनटं लागलेले आहेत, याच्यापेक्षा जास्त नाही. तर या बाजूला आपण तडका तयार केलेला आहे भाजीत घातल्याशिवाय. तडका तर भैया, तडका असल्याशिवाय तर भाजीला रंगतच नाही. मला तडक्याशिवाय तर भाजी जमतच नाही. याच्यामध्ये हिंग घातलं आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे वरून आणि किंचित तिखट घातलेलं आहे, लाल मिरची पावडर. आणि हा तडका आता आपल्याला वरून या भाजीत सोडायचा आहे. वा, मस्त 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 मस्त, एकदम बढिया. आता मी गॅस बंद केलेला आहे. तडका पण आपला सोडून झालेला आहे. त्यामुळे थोडंसं आपण कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर आपण मसाल्यातसुद्धा वाटून घेतलेली होती याच्यासोबत. आणि हे उरलेला गरम मसाला पावडर 1/2 टीस्पून हा आता मागून सोडून घेतलेला आहे. या प्रकारे मस्त चटपटीत रसरशीत भाजी आपली वडीची तयार झालेली आहे. वा वा, एकदम मस्त, एकदम मस्त. करून बघा मैत्रिणींनो ही भाजी. तुमच्यापर्यंत वडा पोचवण्याचं काम माझं आणि भाजी करण्याचं काम तुमचं. ही रेसिपी आवडली असणारच तुम्हाला. या रेसिपीला जरूर लाईक आणि शेअर करायचं आहे. धन्यवाद मैत्रिणींनो. परत आपण लवकरच भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत. गुड डे.